नमस्कार, सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी पायल शहा। एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडीवर। अयोध्येत श्री रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेची आज पहिली वर्षपूर्ती। अयोध्येत श्री रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेची आज पहिली वर्षपूर्ती आहे। गेल्या वर्षी आजच्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्री रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेचा भव्य सोहळा अयोध्येत पार पडला होता। श्रीराम जन्मभूमी ट्रस्टने या सोहळ्याला प्रतिष्ठा द्वादशी असं नाव दिले। या अनुषंगाने राम मंदिर परिसरात 3 दिवसीय महोत्सवाचं आयोजन करण्यात आले। आजपासून 13 तारखेपर्यंत राम मंदिर परिसरात 5 ठिकाणांवर धार्मिक विधी आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे। आज सकाळी 10 वाजल्यापासून महाअभिषेकाने या कार्यक्रमाचा प्रारंभ होईल। निश्चित मुहूर्तावर श्री रामलल्लांची 12 वाजता महाआरती होईल। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या प्रतिष्ठा द्वादशी सोहळ्याचं नेतृत्व करतील। सोहळ्यात 6 लाख मंत्रांचा जप, रामरक्षा स्तोत्र, हनुमान चालीसा, पुरुष सूक्त, श्री सूक्त तसंच अथर्व शीर्षांची पारायण होतील। मंडपात श्री रामलल्लांची राख सेवा केली जाईल। प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला ज्या संतांना बोलावलं आलं नव्हतं त्यांना विशेष निमंत्रण देण्यात आलं आहे। कार्यक्रमासाठी कोणाला असंही विशेष पासची सोय देण्यात आलेली नाही, तर सामान्य जनतेसाठी रामलल्लाच्या दर्शनाची वेळ देखील 1 तासानं वाढवण्यात आली आहे।